नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हाला आज मी एका विषयावर बोलण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. कारण आता आपण सर्वजण मला जे फॉलो करतात त्याच्यामध्ये खूप मुलं ही अत्यंत तरुण आहेत. टेक्नॉलॉजीला खूप समजून घेणारी आहेत. आणि आज टेक्नॉलॉजीचा अभ्यास केल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, ते लोकं इंटरनेटवर काय बघतायत. त्या बघण्यामध्ये सगळ्यात जास्त एंटरटेनमेंट बघतायत. म्हणजे कोणाचं काय झालं, बॉलिवूडमध्ये काय झालं, सिनेमा नटांच्या घरात काय चाललंय किंवा कोणत्या सेलिब्रिटी बिझनेसमॅनच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात काय कार्य चालले आहेत, लग्न चालले आहेत, हे सगळं बघत असतात. त्याच्यानंतर सेकंड नंबरला काय पाहतात तर ते गेम्स पाहतात. जी मुलं आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळतात आणि हे गेम ते जगातल्या लोकांबरोबर खेळतात आपल्या घरामध्ये बसून. सो त्यांचं कॉम्पिटिशन हे या डिजिटल जगामुळे वाढत चाललेलं आहे आणि खूप लोकं हे यूट्यूबवर गेम्स खेळत असतात आणि ते एकमेकांबरोबर कॉम्पीट करत असतात. ते एकमेकांच्या परिचयाचे नसले तरीही ते जगाच्या कोणत्याही व्यक्तीबरोबर स्पर्धा त्यांची होत असते. तिसरा विषय आहे तो म्हणजे लोक बघतायत ते म्हणजे व्लॉग्स. व्लॉग काय आहे तर एखाद्या सेलिब्रिटीच्या जीवनामध्ये काय चालू आहे, तो सेलिब्रिटी काय खातो, काय पितो, काय व्यायाम करतो, काय त्याच्या मनामध्ये विचार असतात, तो कोणाला मानतो, त्याच्या आवडीनिवडी काय, हे सगळं लोकांना बघायला आवडतं. सेलिब्रिटी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सिनेमात किंवा टी व्हीवर काम करणारेच कलाकार नाही, तर आता सेलिब्रिटी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे सेलिब्रिटी आहेत. कोणी ऑनलाईन वेगवेगळे ज्ञान देतं, अगदी धर्माचं ज्ञानसुद्धा ऑनलाईन दिलं जातं. एखाद्या विषयावर आपल्याला काही माहिती पाहिजे असेल की अगदी भाजी कशी करायची, भाकरी कशी करायची, पिठलं कसं करायचं आहे आणि मासवड्या कशा करायच्या आहेत, याच्यापासून सुद्धा यूट्यूबवर आता चॅनल अवेलेबल आहेत. घर बसल्या बसल्या यूट्यूब चॅनलमुळे जग लहान होत चाललेलं आहे. हे मी खूप आधी ओळखलं होतं आणि म्हणून मी यूट्यूब चॅनल माझं सुरू केलं. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये फार इनपुट्स देताना मला थोडीशी भीती वाटत होती. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला लोक राजकारणी म्हणून कधीच सर्च करत नसतात आणि राजकारणाच्या पलीकडे जर असेल तर ते व्यक्तिमत्व लोकांना पाहायचं असतं. राजकारण, समाजकारण हा माझा मुळात पाठीचा कणा आहे. त्या कण्यामधून जाणारी ऊर्जा देखील आहे. पण ती ऊर्जा माझ्या व्यक्तीमध्ये कशी आहे, मी व्यक्ती म्हणून कशी आहे, हे बघायला जास्तीत जास्त लोकांना आवडत असतं. डिजिटल मीडिया स्वतःचा असणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण आता वरचेवर लोक, मला वाटत नाही की टी व्ही समोर बसून मीडियातूनच बातम्या बघतील. त्यांच्या हातामध्ये सगळ्या जगाचं ज्ञान त्या एवढ्याशा मोबाईलमध्ये असल्यामुळे ते ओळखूनच आम्ही सुद्धा पावलं उचलली पाहिजे. हे राजकारणी करतात का, हे सामाजिक सेवा करणारे करतात का, याचा विषय नसून जे आपण करतोच, जे रोज आपल्या जीवनाचा भाग आहे, ते सुद्धा लोकांना पाहायचं असतो. ऑफकोर्स आपली प्रायव्हसी ठेवून. मी जसं वागते, मी जसं जगते, त्यामुळेच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता ना? का मी राजकारणात आहे म्हणून केवळ ठेवता? हा साधा माझा प्रश्न आहे. माझ्या राजकारणातल्या 5 वर्षाच्या कुठल्याही पदावर नसल्यानंतर देखील माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या संख्येमध्ये कमी न होता वाढ झालेली आहे. हे कशामुळे होत असेल? हे तुम्ही त्या राजकारणाच्या पदाच्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तीला बघता म्हणून. साहजिक आहे, त्याचा एक बारीक अशी लाईन आहे प्रायव्हेट जीवनाची, वैयक्तिक जीवनाची, वैयक्तिक समारंभांची, सणांची, वैयक्तिक गोष्टींची. परंतु एक व्यक्ती त्याचं जीवन कसं व्यतीत करतो, त्याचा दिनक्रम काय आहे, त्याचे विश्वास काय आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि म्हणूनच हे यूट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे. त्यामुळे या यूट्यूब चॅनलमध्ये फक्त राजकारण, फक्त सभा, फक्त भाषणं, फक्त इंटरव्ह्यू, फक्त राजकीय मुद्दे मांडण्यासाठी मी कधीच वापरत नाही. इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे. या ठिकाणी माझ्या वेगवेगळ्या मी भेटी, गाठी, संपर्क हे सगळं आता पर्यायाने आलेलंच आहे आणि ती अपरिहार्यता देखील आहे. ते मी सांगतच असते. पण यूट्यूब चॅनलला मी वेगळ्या पद्धतीने ट्रीट करते. तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी या माझ्या राजकारणाच्या नसलेल्या सुद्धा पण माझ्या व्यक्तिमत्वात असलेल्या पाहायला मिळतील असं वाटतं, ज्याच्यात मी कम्फर्टेबल आहे. आणि ते ॲक्सेप्ट करण्याची मॅच्युरिटीची आपल्या सगळ्यांकडे पण तेवढीच आवश्यकता आहे. त्यामुळे आपण जरूर या पद्धतीने या यूट्यूब चॅनलला पाहतात असं मला वाटतंय. त्याचबरोबर आता माझा दौरा आहे. मी 2-3 दिवस आपण माझ्या कार्यालयातलं काम पाहिलं. मी ते गृहीतच धरत होते की मी रोज कार्यालयात बसते. किमान 300, 400, 500 लोकांना मी भेटते. 5 वर्ष झाले मी कोणत्याही संविधानिक पदावर नसताना देखील माझा एकही असा दिवस गेला नाही की माझ्या कार्यालयामध्ये 60-70 कप तरी चहा नाही झाला.
ते कमीत कमी मी सांगते किमान 60-70 लोक तरी भेटतात आणि जास्तीत जास्त तर 300, 400, 500 आणि तीच संख्या ही मोस्टली असते. आणि त्यामुळे मी ते कधीच विचार नाही केला की हे माझं यूट्यूब चॅनलवर दाखवायला पाहिजे. आता माझे फॉलोअर्स समजा इंस्टाग्रामवर 6 लाखाच्या पुढे असतील. माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर जवळपास 1.5 लाख झालेले आहेत. मग या सगळ्या व्यक्तींना मी कशी प्रत्यक्षात बोलेन, प्रत्येकाला फोनवर कशी बोलेन, प्रत्येकाला मी कशी संभाषण टू वे करेन. तर हेच माध्यम आहे टू वे संभाषणाचं. ह्याच्यामध्ये खरंच संभाषण हवं आहे. उगीच जाणीवपूर्वक कोणा तिसऱ्याला मानणारा चौथा व्यक्ती काहीतरी कॉमेंट करेल तर ते वेलकमिंग नसणार आहे. हे आपल्याला सर्वांना चांगलंच ज्ञात आहे. आपल्या सगळ्यांबरोबर एक संपर्क ठेवण्याचं हे माध्यम नक्कीच आहे. त्यामुळे मी आता माझ्या ऑफिसमधले पण 2 दिवस आपल्याला व्हिज्युअल्स शेअर केले की ते आम्ही रोज करतो. तुम्हाला वाटतं की अरे ताई टीव्हीवर नाही दिसल्या, अरे ताई बीड जिल्ह्यात नाही आहेत, तर ताई बीड जिल्ह्यात नाही आहेत, तर लातूरमध्ये होते, आता मी चालले हिंगोलीला चालले, वाशिमला चालले, हे माझे दौरे होणार आहेत, परत मी बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहे. माझ्या त्या 5 लोकांच्या मृत्यूमुळे ज्यांनी माझ्या पराभवाला न सहन केल्यामुळे मृत्यू स्वीकारला, त्यांच्यामुळे माझा आभार दौरा मी कॅन्सल केला. कारण मी आभार मानू कशी अशा घटनांनंतर. तर ते किमान आपण एक घरात आपल्या काही घटना घडली तर आपण एक 40 दिवस तरी किमान सूतक पाळत असतो किंवा दुःख पाळत असतो. 1.25 महिना आपण त्या गोष्टी पाळतो. ते माझे घरचेच समजून मी ते पाळायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी ठरवलं की आपण आभार दौरा नाही करायचा, सत्कार सोहळे नाही करायचे. आता पण साहजिक आहे, आपण जेव्हा अशा गोष्टी जाहीर करतो त्या मोडीत काढण्यासाठीच लोक असतात. तर कुणीतरी एकदम गळ्यात हार घालतं, कोणी बुके देतं, कोणी खूप सजावट केलेली असते, त्यांचा मान ठेवते मी. पण ह्या हृदयातून हे सत्कार स्वीकारण्याची इच्छा नव्हती. तर माझ्या जीवनामध्ये जे काही संघर्ष आहे, जे काही माझ्या जीवनात उतार चढाव आहेत, जे काही वैभव आहे, हे सगळं सगळं केवळ आणि केवळ मला असं वाटतं ते आपल्या विश्वासावर आहे. आपण जो विश्वास ठेवतो स्वतःवर, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या भविष्यावर, आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांवर, आपल्यामधून काढून टाकण्याची इच्छा असणाऱ्या अवगुणांवर, त्याच्यावरच आपण पुढे जात असतो. आणि विश्वास म्हणजे श्रद्धा आहे. मी श्रद्धेचे व्हिडिओ जास्त पाठवते याच्यासाठीच, कारण ह्या तरुण पिढीला भरकटण्यासाठी खूप गोष्टी आहेत, खूप. पण त्यांना फोकस करण्याची काय गोष्ट आहे तर ती विश्वास आहे. तुमचा कुठेतरी कशातरी वर विश्वास असला पाहिजे. कुठेतरी माणसाच्या मनात, हृदयात एक भोळा भाव असतो की अरे हे होणार आहे, त्याच्यानेच आपण पुढे जात असतो. साहजिक आहे, मी सायन्सवर विश्वास ठेवणारीच आहे. माझा पूर्णतः सायन्सवर म्हणजे शास्त्रावर, शास्त्रज्ञांवर, त्यांनी केलेल्या सगळ्या काय म्हणतात शोधांवर विश्वास आहेच, पूर्णतः आहे. सायन्सची मी विद्यार्थिनी आहे आणि माझा त्या सर्व गोष्टींवर विश्वास आहे. परंतु माझा विश्वासावर देखील आहे. मला आठवतं की एकदा MITनी विश्वनाथजी कराड यांनी एक कार्यक्रम घेतला होता आणि तो कार्यक्रम होता दिल्लीमध्ये. आणि त्या कार्यक्रमाला आमचे परमपूज्य मोहनजी भागवत सर संघचालक आले होते आणि विषय असा होता की आपण धर्म आणि शास्त्र, सायन्स आणि रिलिजन ह्याची काय सांगणार आहे. तर कर्मकांड म्हणजे धर्म नाही, उपास म्हणजे धर्म नाही, स्पृश्य अस्पृश्य म्हणजे धर्म नाही, जाती पातीचे भिंती उभा करणं म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे प्रत्येक जिवंत माणसाला, प्रत्येक ज्याच्यात जीव आहे त्या प्राण्यांना वेगळ्या सहानुभूतीने बघणं, त्यांच्यात असणाऱ्या जीवाची काळजी करणं, त्याच्याविषयी सन्मान करणं. आणि त्यावर चर्चा मी केली होती. तेव्हा मोहनजींनी आवर्जून मला बोलवलं आणि मला सांगितलं की तू खूप चिंतन करते, छान बोलतेस तू, जास्तीत जास्त वाचत जा, खूप चिंतन करत जा. आता हे चिंतन म्हणजे काय? आपला स्वतःशी संवाद. ह्या अनेक गोष्टींना घेऊन मी तुमच्याशी बोलत जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला वाढणार आहे तो संयम, आपल्याला मिळणार आहे ती दिशा. कारण समाजाचं नेतृत्व करणं म्हणजे कुठल्या तरी पदावर स्वार होणं नाही, तर समाजाला संयम, दिशा आणि भविष्याच्या बद्दलची उज्ज्वल भावना देणं हे सुद्धा नेतृत्व म्हणून आपलं काम असतं. अंधकार दाखवणं हे नेतृत्वाचं काम नाही. त्या अंधकारामध्ये एक छोटीशी ती काडी जी छोटीशी ज्योत धारण करते आणि ती उजेड करून आपल्याला दाखवते अंधकार चिरून, हे काम नेतृत्वाचं आहे. आणि म्हणून मी या गोष्टी करत असते. कारण ज्या दिवशी मी मुंबईत असते, कार्यालयात असते, अशा काही बैठका असतात, बँकांशी असतात, वकिलांशी असतात, वेगवेगळ्या उद्योजकांशी असतात, अधिकाऱ्यांशी असतात, त्या सगळ्या मी आपल्याकडे त्या म्हणजे प्रसारित नाही करू शकत. पण नक्कीच मी माझ्या जीवनातील रोजच्या अशा काही गोष्टी ज्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. आज माझी इतक्या मोठ्या विभूतीशी भेट झाली. म्हणजे मी आत्ताच आपल्याला परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं नाव घेतलं. माझा
म्हणजे अनुभव असा आहे की या देशाचे आणि जगाचे लोकप्रिय नेते नरेंद्रजी मोदी यांच्या समवेत मला खूप जवळून काम करता आलं. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत बसून वैद्यनाथाच्या पिंडीवर अभिषेकसुद्धा करता आला. आमचे नेते अमितभाई शहा, राजनाथ सिंगजी, वेगवेगळे म्हणजे शिवराजजी चव्हाणांसारख्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करता आलं. वेगवेगळे नेते, मी सगळ्यांची नावं घेऊ शकते. सुषमाजी स्वराज यांना जवळून पाहता आलं. साहजिक आहे प्रमोदजी मुंडेजी हे तर माझ्या घरातलंच असल्यामुळे मी त्यांचं नाव वेळोवेळी घेणंही म्हणजे अप्रत्यक्षपणे ते येतच राहतं. पण अशा वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या पक्षातल्या मोठ्या मोठ्या लोकांशी माझा भेटण्याचा योग नेहमीच आलेला आहे. तसं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उच्च स्थानावर असणाऱ्या लोकांशी भेटण्याचा योग देखील होतो. खूप चांगले डॉक्टर्स भेटतात, खूप चांगले उद्योजक भेटतात. या देशातले सगळ्यात मोठे उद्योजक, डॉक्टर्स, सिने कलाकार यांच्याशी पण परिचय होतो. पण आज मला खूप खूप आनंद झाला की माझा आज परिचय जगद्गुरू शंकराचार्य प्रज्ञानंद सरस्वती महाराज यांच्याशी झाला. परिचय माझा होण्यासाठी मी खूप लहान आहे. मी आज त्यांचा आशीर्वाद घेतला. आज मी त्यांना वंदन केलं. त्यांना भेटण्याचा योग असा आला की त्यांनी मुंडे साहेबांची आठवण सांगितली एका व्यक्तीला, आणि मुंडे साहेब राजस्थानचे प्रभारी असताना त्यांच्यामध्ये खूप चांगले संबंध निर्माण झाले होते आणि मुंडे साहेब त्यांना अनेक वेळा भेटत होते आणि खूप मनमोकळं त्यांच्याशी बोलत होते. आणि त्यांची मुलगी चांगलं काम करते म्हटल्यावर मी तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी मला भरभरून माझ्या वडिलांविषयी बोलले, मुंडे साहेबांविषयी बोलले. आणि ते अनेक वेळा हे वाक्य म्हणाले की मला तुम्ही आलात पण मला गोपीनाथ मुंडे साहेब आले. म्हणजे ते मुंडे साहेब नाही म्हणाले, मला गोपीनाथजी आले असं वाटलं. किती मोठं भाग्य आहे. एक स्त्री, एक मुलगी आपल्या वडिलांचा वारसा चालवत असताना लोक तर सांगतातच, पण एवढ्या मोठ्या विभूतीने सांगणं. आणि मला आशीर्वाद दिले त्यांनी भरभरून की पित्याचे सर्व स्वप्न आणि पित्याच्या जनतेचे सर्व स्वप्न माझ्याकडून पूर्ण व्हावे. किती मोठं हे मला वाटतं एक माझ्यासाठी संधी आहे. खूप मोठा माझ्यासाठी हे अनुभव आहे आणि म्हणून मला तोच तुमच्याशी शेअर करावा वाटला. आता मी लवकरच येते तुमच्या भेटीला. म्हणजे लवकर म्हणजे काय, की उद्याच मी संभाजीनगरमध्ये येत आहे. परवाच्या दिवशी माझे संभाजीनगरमध्ये कार्यक्रम आहेत. मग मी 16 तारीखपासून दौऱ्यावर आहे. 16, 17, 18, 19, 20 मी दौऱ्यावर आहे आणि तेव्हा मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दौरा करणार आहे. तो दौरा मी तुम्हाला कदाचित उद्या रात्री किंवा परवापर्यंत कळवेन. तर तुम्ही जिथे असाल तिथे भेट घ्यायला जरूर या. परंतु कुठलेही बुके, हार, तुरे काही आणू नका. नुसता नमस्कार करा. मोठे असतील तर आशीर्वाद द्या, लहान असतील तर आशीर्वाद घ्या. आता सत्कार सोहळ्यांपेक्षा तुम्ही येऊन भेटणं आणि तुमची ऊर्जा मिळणं हेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. दौरा मी लवकरच कळवेन. व्हिडिओ मात्र पूर्ण पहा. नमस्कार. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला मिळत आहे थोडा लेट. आज नागपंचमी होती. नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला सध्या खूप काम आहे. सारखं ऑनलाईन मीटिंग आहेत, वकिलांच्या, CNच्या आणि अनेक बैठका असतात ज्या राजकीय बैठका आणि भेटीगाठीसारख्या दाखवता येत नाहीत. आज डोक्यावरनं स्नान केल्यामुळे केस कितीही वाटलं की ओले होणार नाही, टॉवेल बांधून ठेवला तरी ओले चिंब मी झालेली आहे आणि अत्यंत गरम पाण्याने स्नान केल्यामुळे मलाही खूप उकडत आहे. तर आजचा दिवस खूप व्यस्त आहे. नागपंचमीच्या निमित्ताने पूजा करत असताना विचार करत होते किती संस्कृती आपली ग्रेट आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपण देवाची तर पूजा करतोच, पण आपण आधी दिवा लावतो, दिव्याची पूजा करतो, घंटेची पूजा करतो. आपण प्रत्येक प्राण्याला आपल्या जीवनामध्ये महत्त्व आहे. बैलाला, गोधनाला पोळ्याच्या दिवशी पूजा करतो, नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो. आपल्या उंबरठ्याला सुद्धा आपण पूजतो, कारण या उंबरठ्यातून येणारे माणसं आपल्यासाठी सकारात्मकता घेऊन आपल्याला आशीर्वाद घेऊन येत असतात. असे अद्भुत आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. बघा, ही माझी ममता आणि माझी पल्लवी, त्या दोघी मला मदत करत असतात. पल्लवी आता आत गेलेली आहे. मला जगातल्या गोष्टी करता येतात, पण मला रांगोळी फरशीवर नाही काढता येत. म्हणजे अंगणामध्ये काढता येते मातीच्या, पण फरशीवर नाही काढता येत. तर असा मी सगळे मिळून सगळ्यांच्या मदतीने छान पूजा करते आहे मी. आणि या पूजेमध्ये स्पेशल आमचा नेहमीचा गेस्ट बादशाह उपस्थितच आहे. अत्यंत शिस्तीमध्ये तो पूजेला बसतो. कशाला हात लावत नाही, कशात तोंड घालत नाही, पण त्याला एवढा नाद आहे की मी पूजेला बसले की तो तिथे बसणारच, आणि तेही माझ्या समोरच्या बाजूने. तर त्याला काही आपण टाळू शकत नाही. दत्तगुरूंचे मूर्तीमध्ये 4 श्वान आहेच ना, तर ते काय आहेत, तर ते साक्षात वेदाचं स्वरूप आहेत. तर त्यामुळे बघा कसा गोंडस बसला आहे तो. आणि ही तिरुपतीची मूर्ती
मी नेहमी दाखवते तुम्हाला की राजस्थानमधून आणली आहे. बाबा जेव्हा राजस्थानचे प्रभारी होते तेव्हा तिथून खास एका दगडात कोरून आणलेली आहे. त्या काळात सहज कोणाला काही सांगितलं तर ते त्यांनी बिचाऱ्यांनी पाठवून पण दिलं आणि माझं तेव्हा पहिलं घर झालं तेव्हा मी तिथे ठेवलं होतं. अनेक वर्ष ही माझ्याकडे आहे. आज जिवतीची पूजा असते बघा. जिवती ज्यांना मुलगा असतो ते पूजा करतात त्याच्या निरोगी राहण्यासाठी. संस्कृती पण आपली बघा, सणवार पण बघा, सगळे नवऱ्याला उपवास करा, मुलासाठी उपवास करा, भावासाठी उपवास करा, बहिणीसाठी कुठला उपवास आहे का, स्त्रीसाठी कुठला उपवास आहे का मला माहीत नाही. म्हणजे आपण वृक्षांची पूजा करतो, आपण नागांची पूजा करतो, बैलांची करतो, सगळ्यांची करतो, पण आपण महिनी आणि स्त्री आणि पत्नीसाठी काही पूजा मला तर वाटत नाही काही आहे. पण असो, माझी आई लहानपणापासून मी घरामध्ये सगळं बघितलं आहे त्याप्रमाणे करते. छान वाटतं सणवार करायला. आईची पण खूप पूजा छान झाली आहे. इथून मी शारदा पीठाचे शंकराचार्य, जगद्गुरू शंकराचार्य प्रज्ञानंदजी सरस्वती महाराजांना भेटले. त्यांनी काही लोकांजवळ मुंडेसाहेबांचा उल्लेख केला आणि तो अनेक वेळा झाल्यानंतर मी मुंबईत आहे आणि मुंडेसाहेबांची कन्या आहे म्हटल्यावर त्यांना भेटण्याचा योग आला. मला त्या लोकांनी निरोप दिला की ते मुंडेसाहेबांची खूप आठवण काढतात. मुंडेसाहेब जेव्हा राजस्थानचे प्रभारी होते तेव्हा त्यांचा खूप वेळा परिचय तर होताच, पण खूप छान संबंध होता आणि ते खूप वेळा त्यांच्याशी मनमोकळं बोलायचे असं त्यांनी आज सांगितलं. मुंडेसाहेबांच्या आठवणी सांगितल्या आणि मला त्यांनी आशीर्वाद दिला, माझंही स्वागत केलं आणि साक्षात त्यांच्याकडचं श्रीयंत्र देखील त्यांनी मला दिलं. मला वाटतं इतक्या तपश्चर्यानंतर व्यक्ती एका उंचीवर पोचल्यानंतर त्यांची भेट आणि आशीर्वाद हे खूप मोलाचे आहेत. इतका अनुभव, इतकी तपश्चर्या, इतक्या ज्ञानानंतर इतक्या शांत भाव, इतका शांत आवाज, इतकं भरभरून त्यांचं मुंडेसाहेबांविषयी बोलणं, मला आशीर्वाद देणं, बेटी म्हणून मला संबोधणं, मला या गोष्टींनी खूप भारावून गेल्यासारखं वाटलं. माझं हे भाग्य असा विचार करत करत गाडीत बसून मी माझ्या घराकडे निघाले.